हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, मुलांच्या लवकरच शाळा चालू होणार आहे आणि पहिला प्रश्न येतो की टिफिनमध्ये काय द्यायचं. तर यासाठीच आपण आहे ना टिफिन सिरीजच्या रेसिपी चालू केलेल्या आहेत. तर आजची आपली जी आहे ना टिफिन स्पेशल रेसिपी आहे, एकदम इनोव्हेटिव्ह, हटके, एकदम वेगळी आहे. तर ती आहे वडापाव सँडविच. वडापाव सँडविचसाठी ना आपण ब्रेड किंवा पाव न वापरता आपण ज्या पोळ्या केलेल्या आहेत घरी, जे रेग्युलर आपण करतो त्या करून आहे ना गार करून घेतलेल्या आहेत. अगदी आदल्या दिवशी पोळ्या करून ठेवल्या तरीही चालू शकतं, म्हणजे सकाळचा वेळ तेवढा वाचतो. वडापाव सँडविचसाठी आपल्याला काय करायचंय की लाल चटणी करायची. आपण स्पेशली बुंदीची चटणी करणार आहोत. त्यासाठी आपण आहे ना खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याचा एक मोठा तुकडा घेतला, तो गॅसवर छानपैकी भाजला आणि त्याचे काप केले. आधी आपण आहे ना खोबरं बारीक करून घेऊयात, नाहीतर चटणी नंतर बारीक होत नाही म्हणून. त्यात अर्धी वाटी बुंदी, अर्धा चमचा जिरे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ आपण थोडं कमी घातलेलं आहे कारण बुंदीला मीठ असतं म्हणून. चटणी बारीक वाटून घेऊया. आता सँडविचसाठी ना मस्तपैकी ना वडापावची अशी मस्त बुंदीची लाल चटणी तयार आहे. आपल्याला या सँडविचसाठी ना 3 चटण्या लागणार आहे. आता आपण जी नुकतीच आहे ना बुंदीची लाल चटणी केली ती, त्यानंतर ही चिंचेची चटणी आहे जी आपण आहे ना ह्याच्या आधी सुद्धा केली, ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. ही अशी घट्टच ठेवायची आहे. आणि तिसरी चटणी आपल्याला ग्रीन चटणी लागणार आहे, हिरवी चटणी. ह्याची सुद्धा आहे ना लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. बटाट्याच्या भाजीचं आपल्याला स्टफिंग करायचं आहे. त्यासाठी मी काय केलंय, 3 मोठे उकडलेले बटाटे घेतले. ते आता छानपैकी हाताने मस्त कुस्करून घेऊया. बटाटे आपण आहे ना हाताने छानपैकी कुस्करून घेतलेत. आता आपण भाजी करायला घेऊया. आता बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग करण्यासाठी आपण एका कढईत ना छोटा डाव तेल तापवून घेतलेलं आहे. त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1.5 ते 2 चमचे आलं, मिरची आणि लसणाची पेस्ट, किंवा जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपण 1 मिनिट परतून घेऊया, म्हणजे ना ह्याचा कच्चेपणा सगळा निघून जाईल. आता काय करायचंय, फोडणी आपली छानपैकी आहे ना तयार आहे, म्हणजे हा ठेचा तयार आहे. गॅस बंद करायचा आणि आपण जो उकडलेला जो बटाटा स्मॅश करून घेतला होता सगळा त्याच्यात घालून घेऊया. त्यात आता ना अर्ध लिंबू पिळून घेऊया, चवीप्रमाणे मीठ. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग तयार आहे. आता आपण ते गार करून घेऊयात. आता आपण ना एक मोठी प्लेट घेतली, त्याच्यावर आपण आहे ना पोळी केलेली घेतली आहे, अशी पसरवून घेतली आहे. आता काय करायचं, आपण इथून असं कट करूयात. आपलं जर किचन सीझर किंवा मग ना सुरी असेल तर असा कट आपण करून घेणार आहोत. आता हा जो भाग आहे, हा जो ट्रायंगल आहे, इथे आपण जी भाजी केलेली आहे ती इकडे स्प्रेड करून घेऊयात. आपण ही भाजी आहे ती मस्तपैकी स्प्रेड केली आहे, किंचित जाडसर केली आहे. आता हा जो भाग आहे इथे आपण आहे ना ग्रीन चटणी स्प्रेड करणार आहे. अगदी थिन लेयर, म्हणजे पातळ लेयर असा घेऊन स्प्रेड करूया. आता या पार्टवर आपण आहे ना ग्रीन चटणी पण स्प्रेड करून घेतलेली आहे. आता हा जो पार्ट आहे इथे आपण आहे ना चिंचेची चटणी लावून घ्यायची. पातळ नसावी, कारण काय होतं नाही तर मग ना आपलं जे सँडविच आहे ते ओलसर होतं. आता हा जो चौथा उरलेला पार्ट आहे तिथे आपण ही जी लाल चटणी केली होती ना ती स्प्रेड करूयात. आता आपल्याला ना फोल्ड करून घ्यायचंय. आता हा जो पार्ट आहे तो ह्याच्यावर घेणार आहे, त्यानंतर हा पार्ट ह्याच्यावर घेणार आहे आणि फायनली हा शेवटचा जो पार्ट आहे तो ह्याच्यावर घेणार आणि त्यानंतर हलकं असं प्रेस करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण आहे ना पोळीचं जे सँडविच आहे, वडापाव सँडविच, ते आपण आहे ना छानपैकी आहे ना फोल्ड करून असं पॅक करून घेतलेलं आहे.
इथे आपण आहे ना सँडविचचा टोस्टर घेतलेला आहे. आता काय करायचंय की आहे ना तूप ह्याच्यात थोडंसं असं स्प्रेड करून घ्यायचंय. आपण ना तूप स्प्रेड केलेलं आहे. त्यानंतर आपलं हे जे सँडविच आहे ते ठेवूयात आणि त्यानंतर परत ह्याच्यावर थोडंसं तूप घालून असं छानपैकी ब्रशनी स्प्रेड करूयात. आता आपण हे जे सँडविच आहे ते टोस्ट करून घेऊयात. इथे मी ना गॅस ऑन केला आणि लो फ्लेमवर ठेवलंय. त्याच्यावर आपण हे टोस्टर ठेवून छानपैकी आहे ना खालच्या साईडनी आहे ना ती जी साईड आहे सँडविचची ती क्रिस्पी करून घेऊया. एक 2 ते 3 मिनिटं झालेत. आपण आहे ना चेक करूयात की खालून टोस्ट झालेला आहे का. त्यासाठी मी फ्लिप केलंय. येस, मस्तपैकी आहे ना इतकं छान कलर आलेला आहे आणि छानपैकी आहे ना टोस्ट झालेला आहे. आता काय करूयात आपण टोस्टर बंद करू आणि जी दुसरी साईड कच्ची आहे ती आपण आहे ना मस्त टोस्ट करून घेऊयात. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करूयात ओपन करून. येस, मस्त झालेलं आहे आपलं वडापाव सँडविच. एकदम छानपैकी आहे ना टोस्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता आपण काय करूयात हे एका जाळीच्या प्लेटवर किंवा चाळणीवर असं काढून घेऊया. आता मी तुम्हाला ना सँडविच एक ना कट करून दाखवते. किती मस्त सँडविच आपलं झालेलं आहे. फ्रेंड्स, मस्त असं चटपटीत वडापाव सँडविच तयार आहे. ते पण आपण ब्रेड किंवा पाव न वापरता किंवा न तळता आपण एकदम हेल्दी सँडविच तयार केलेलं आहे मुलांच्या टिफिनसाठी. आता आपण मुलांचा डबा भरून घेऊया. आपण जे वडापाव सँडविच केलंय ते ठेवून घेऊया. इथे आपण छोट्याशा डब्यामध्ये ना एक फ्रूट देत आहोत. आता माझ्याकडे इकडे ना ड्रॅगन फ्रूट होतं, सो त्यामुळे आपण ते देत आहोत. तुम्ही कुठलेही ह्याच्याऐवजी ना तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते फ्रूट देऊ शकता. फ्रेंड्स, अशा पद्धतीने मस्तपैकी आहे ना मुलांसाठी हेल्दी टिफिन आपण भरून घेतलेला आहे. फ्रेंड्स, रेसिपीचं नाव ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, नक्की वडापाव आहे का सँडविच आहे? तर पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला नक्की लक्षात आलं असेल की आपण ह्याच्यात पावच नाही वापरलाय, तळलंच नाहीये, एकदम हेल्दी आहे. सो ही रेसिपी तुम्ही नक्कीच आहे ना मधून मधून देऊ शकता मुलांना आणि मुलं आवडीने नक्की खातील. कारण ह्याच्यात ना वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत, त्यामुळे खूप मस्त फ्लेवरफुल रेसिपी आहे. आणि अगदी लहान मुलंच काय, तुम्ही सुद्धा ना टिफिनमध्ये एक काहीतरी वेगळं म्हणून नक्कीच नेऊ शकता. आता ह्याच्या आधी पण आपण आहे ना एक चीज थालीपीठची रेसिपी शेअर केलेली आहे. ती जर बघितली नसेल तर नक्कीच त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देते. सो नक्की बघा आणि मला करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.